सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अतिशय महत्त्वाचा विषय एवढा रात्री उडवण्याचा मुद्दा म्हणजे मी सांगितलं होतं की 5 तारखेच्या आसपास जो कटअप आहे तो लॉग जाईल आणि आज 3 तारीख संध्याकाळ संपलीच म्हणून समजा आणि आज फायनली सीपी मुंबईचा कॉन्स्टेबलचा आणि प्रिझनचा आणि त्याचबरोबर पुणे कारागृहाचा सुद्धा जे काही कटअप आहे फिजिकल तो ऑफिशियल आलेला आहे. तर एकंदरीत अतिशय महत्त्वाची सूचना आहे या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय की मुंबई शहरचे कॉन्स्टेबल आणि कारागृहाचा कटऑफ सोबत पुणेचा जो कारागृहाचा कटऑफ आहे तो आलेला आहे, लक्षात ठेवा. यामध्ये जर बघायला गेलं तर सीपी मुंबईचा जो आपण कटऑफ लावलेला होता तो जवळजवळ 90% कटऑफ हा आपण जो लावलेला होता त्याच पद्धतीने लागलेला आहे. विषय अशा पद्धतीने आहे. कारागृहाच्या बाबतीत सुद्धा सांगतोय की कारागृहाचा जो कटऑफ आहे तो या वेळेचा कटऑफ मी अगोदर सांगितलं होतं की जागा कमी आहेत आणि त्याचबरोबर चारच घटकामध्ये जागा आहेत, जसं की नागपूर असेल, त्याच पद्धतीने नाशिक असेल, नागपूर, मुंबई असेल आणि पुणे असेल. अशा पद्धतीने जे काही कटऑफ आहेत ते जागा कमी असल्यामुळे तो कटऑफ जास्त पद्धतीने लागला, लक्षात ठेवा. सो ह्याचा जर कटऑफ जर बघितला तर मुंबईचा जो कटऑफ आहे सीपी मुंबईचा कॉन्स्टेबलचा कटऑफ हा कमी लागलाय. मी अगोदर सांगितलं होतं की ह्यावेळी स्पर्धा ही विभागली गेलेली आहे 7 ते 8 घटकामध्ये, जसं की पुणे असेल, मुंबई असेल, त्याच पद्धतीनं मीरा भाईंदर असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा नागपूर असेल किंवा ठाणे असेल. अशा पद्धतीने ह्या घटकामध्ये जी स्पर्धा विभागली गेली आणि त्यानंतर मुंबईच्या 1062 जागा वाढल्यामुळं हा जो कटऑफ आहे तो कटऑफ कमी लागलेला आहे. आणि एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा विषय की पाठीमागं जे मार्गदर्शन केलेलं होतं जवळजवळ भरती पडल्यापासून ते आजपर्यंत अतिशय महत्त्वाचं सीपी मुंबईच्या मुलांसाठी अतिशय मार्मिक ठरलेलं, लक्षात ठेवायचं. सो एससी असेल, एसटी असेल, विजय असेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन आणि त्याचबरोबर अदर रिझर्वेशन जर बघायला गेलं तर जनरल, वुमन, स्पोर्ट्स, प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे हे असतील, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, त्याचप्रमाणे एक्समॅन असतील किंवा 5% खेळाडू असेल, इतर जे काही घटक आहेत त्यांचं सुद्धा कटऑफ ऑफिशियल अनाउन्समेंट झालेले आहे. सो हे जे कटऑफ आहेत ते कटऑफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत. सो ज्याला हे कटऑफ बघायचं असतील त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून तुम्ही कटऑफ बघू शकताय. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की पाठीमागं जो कटऑफ आपण सांगितलेला होता त्याच्याशी कंपॅरिझन करता हा 90% कटऑफ आपण सांगितलेला होतं त्याच पद्धतीने लागलेलं, लक्षात ठेवायचं. सो ज्यांची निवड झाली त्या सर्व मुलामुलींचं अभिनंदन. ज्यांची झाली नाही त्यांनी आताच सांगतोय हार मानू नका, परत एक दुसरी संधी डिसेंबरच्या आसपास येणार, लक्षात ठेवा. त्यामुळं यावेळीचं वेगळंच क्लायमेट होतं भरतीचं. सो काही मुलांवरती अन्याय झालेले आहेत, काय झाले सगळ्या गोष्टी आहेत समोर. सो ते असेल पण आता डिसेंबरची जी काही पोलीस भरती आहे त्याला तुम्ही टार्गेट फोकस करून आतापासून तयारी करायला, लक्षात ठेवायचं. कोण 1 मार्कावर गेले, कोण 2 मार्कावर गेला असेल, कोण 3 मार्कावर गेले, कोण 4 मार्कावर गेले, कसं असेल तसं उद्या सकाळी इन डिटेल्समध्ये ह्या कटऑफचं विश्लेषण होणार आहे. ह्या सगळ्या कटऑफचं म्हणजे पुण्याच्या आणि मुंबईचे जे काही शिपाई आहे आणि इतर जे काही कारागृहाचं आहे त्या सगळ्या जे काही कटऑफ आहेत त्यांचं पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये होणार आहे. सो अतिशय महत्त्वाची सूचना देतो परत एकदा की आता लेखी परीक्षा ही 100% 12 तारखेच्या आसपास व्हायला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण 3 तारखेला कटऑफ आला आहे आणि पुढच्या गोष्टी आता उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगेन की हॉल तिकीट कधी येणार आहे, लेखी कधी होईल किंवा कशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे, ही सगळी मार्गदर्शन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असणार, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जसं की मुंबई लो मार्गला एक पेपर झाला होता त्याच पद्धतीनं आताचे जे पेपर आहेत प्रिझनचं म्हणजे कारागृह आणि कॉन्स्टेबलचं यासाठी एक अनाउन्समेंट करतोय की तुम्ही आता कटऑफमध्ये बसला असाल आणि तुम्हाला जर लेखीला चांगल्यात चांगले मार्क हवे असतील तर एक गोष्ट आहे की तुमच्यासाठी पुणे कारागृह आणि मुंबई कॉन्स्टेबल आणि कारागृहासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची 15,000+ क्वेश्चनचे PDF आपण तयार केलेले आहे. या PDF मध्ये आपण जर बघायला गेलं तर मुंबई लो मार्गला 48 क्वेश्चन हे PDF मधले आले होते आणि यावेळी तर इतिहास नाही, लक्षात ठेवायचं, म्हणजे कॉन्स्टेबलसाठी आणि त्याच पद्धतीने प्रिझनसाठी. सो ह्या PDF मध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत, जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, जिल्हा स्पेशल असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत जसे की सरावासाठी प्रश्न असतील, अतिसंभाव्य प्रश्न असतील, पाठिंब्याच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेत. त्याचबरोबर 1984 पासून ते 2024-25 पर्यंत अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. सो अतिशय महत्त्वाची गाजलेली 2100+ पानांची PDF आहे, 2100+ पानांची PDF आहे. ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर एक काम करावं लागते. या PDFचा रेट 799 रुपये असून आपण जर घेतला आज तर 399 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसत्या ही PDF भेटून जाणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे की 15,000 PDF आज संध्याकाळी या 12 तारखेच्या संध्याकाळी निकाल तुमच्या हातात असेल.
एवढी मोठी ताकद ह्या PDF मध्ये आहे. सो ज्याला ही PDF हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा. सो अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट झालेली आहे की CP मुंबईचं, प्रिझनचं आणि कॉन्स्टेबलचं आणि पुणे कारागृहाचं सुद्धा जे काही फिजिकलचा कट ऑफ आहे तो आलेला आहे. प्रिझनचा जो कट ऑफ आहे तो जबरदस्त लागलेला आहे. 40+, 41, 43, 45+ आणि कुठेतरी 50 पैकी 50चा सुद्धा यावेळी कट ऑफ लागलेला आहे. आणि कॉन्स्टेबलचा जो विषय होता मुंबईचा तो मी स्वतः सांगितलेला 1.5 महिन्यापूर्वी, तो त्या पद्धतीनं 90% जास्त कट ऑफ आपण सांगितला होता तशाच पद्धतीने लागलेला आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की सर कट ऑफ कधी लागणार, काय लागणार आहे. जसं 5 तारखेच्या आसपास सांगितलं तर 3 तारखेच्या संध्याकाळी कट ऑफ लागलेला आहे. आणि एकंदरीत लेखी परीक्षा कशी होईल, काय होईल वगैरे ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला कट ऑफ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, ते जाऊन तुम्ही कट ऑफ पाहू शकता. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि इथं सांगतोय तोपर्यंत शुभरात्री.